हाय हॅलो नमस्कार. कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. मी आज बनवणार आहे नाश्त्यासाठी ममऱ्याचा चिवडा बनवणार आहे. तर हे बघा, मी ममऱ्याचे ठेले आणलेले आहे. हे आहे पोहे, मक्याचा चिवडा आपण खातो ते आहेत. भुंगले आहेत, शेव आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत. हे बघा, मिरची घेतलेली आहे कापून आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आपल्याला लागणारे मोहरी, राई घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. तर चला आता आपण सर्व हे करून घेऊया. चला आता आपल्याला सर्व हे तळून घ्यायचे. बघते तेल तापलेला आहे थोडा थोडा. तर चला तर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे सर्व. हे बघा, आता मी घेत आहे भुंगलं घेते तळून. बघा, मस्तपैकी असे तळून घ्यायचं आहे. नाश्त्यासाठी पण होतात मुलांना. त्याचा चिवडा घ्यायचा आहे तळून. हे बघा, आता तळून घ्यायचं आहे आणि सर्व एका ह्याच्यामध्ये काढायचे आहे. हे बघा, असे आता रात्रीचे वाजलेले 10 10:30 व्हायला आले. तर हे बघा, अशी मेहनत करावी लागते. कामावरून 8 वाजता आलेली आहे, टिफिन वगैरे गेलेली आहे. आता बोली चला, मुलांसाठी टाईम नाही भेटत नाश्ता बनवायला, तर आता 10 वाजता करायला घेतलेला आहे. मस्तपैकी असं फुलत आहेत बघा कसे. कारण आपण विकत आणले तर मक्याची चिवडा लय महाग भेटतो, त्यापेक्षा आपण घरीच बनवायचं आहे. असं घ्यायचं आहे, चांगले लाल करून घ्यायचे आहेत. हे बघा, असे बघा, आता लाल झालेले आहेत. चला तर आता आपण काढूया शेंगदाणे डायरेक्ट मी आता ममऱ्यामध्ये टाकते. बघा, ममऱ्यामध्ये टाकून घेते. भांडी पण आपली खराब नाही होणार जास्त, असं करायचं आहे. हे बघा, चला तर आता आपण हे तळून घेतलेले आहेत ते टाकायचे ह्याच्यामध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर चला आता आपल्याला हलवून घ्यायचे आहेत हे एक मिश्रण करून. असं सर्व आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. वगार तर द्यायचीच आहे आपल्याला, त्याच्या आधी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर चला सगळ्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा, असं. चला तर आता आपण फोडणी द्यायची आहे त्याला.
आता आपण तेल काढून घेऊया. जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. हे बघा, हे मी सेव पण आता याच्यामध्ये टाकते, सेव नंतर टाकते. हे बघा, मी फोडणीसाठी मिरच्या टाकते. लाल करून घ्यायचे. कारण मला मिरच्या आपल्याला जेवढ्या तिखट पाहिजे तशा घ्यायच्यात. मी घेतलेल्या आहेत 3-4 मिरच्या, कारण मुलं खाणारे असतात म्हणून मी जास्त तिखट नाही केलं. आता आपल्याला टाकायची आहे राई. राई टाकलेली आहे मी. आता आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. आता आपल्याला टाकायचे हळद 1 चमचा टाकलेली आहे. तर चला, हे बघा, एक मिश्रण करून घेतलेलं आहे सर्व. हे बघा, आता चला तर आता आपण सर्व टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. हे बघा, अशी तर चला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग आता एकदम मस्तपैकी झालेला आहे, एकदम भारी. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये शेव टाकूया. बघा, शेव टाकायचे आहे. शेव मामरा बनवलेला आहे. असं 1 नंबर. चला तर माझी रेसिपी शेव ममरा आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा झालेला आहे चिवडा ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर तुम्ही पण तुमच्या घरी असंच बनवा. मुलांसाठी घाई गडबडीत मुलांना टिफिन देता येत नाही, तर आपण पटकन ममरा देऊ शकतो. त्यासाठी मी बनवलेला आहे. तर तुम्ही पण असंच बनवा. चला तर, जय सद्गुरू.